हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे खूप दिवसानंतर. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण एक नवीन अपडेटचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि बऱ्यापैकी काही गोष्टी झाल्या, काही गोष्टी घडल्या, त्या पण सांगायच्या आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ही एक कोंबडी होती आपल्या भोरचा एक मित्र आहे. तर त्याला दाखवायसाठी हिचा व्हिडिओ करत होतो. म्हणजे त्याने मागितली होती पिल्लं काढणारी कोंबडी, त्याला हवी होती. मल्टी कलरची पण हवी आहे आणि साध्या कलरमधली पण. तर मग ही एक होती माझ्याकडे. हिने एक वेळेस आपल्याकडे पिल्लं काढली होती मित्रांनो आणि त्यासाठी तिला दाखवत होतो. आणि इकडे ना मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला मेन ब्रीडर आहे. तर तो आजारी पडला आहे आणि तो प्युअर व्हाईट हे करतोय, वीट करतोय. आणि हा इकडे त्याचा तुरा पण बऱ्यापैकी काळा पडला आहे मित्रांनो. आणि त्यानं काय खाल्लं आहे किंवा काय झालं आहे काय माहीत नाही, काही कळत नाही. आणि घशामध्ये खवखव नाही किंवा म्हणजे आजार नाही किंवा घशामध्ये छाले नाहीत पडलेले, किंवा CRDचे कुठलेच लक्षणं नाहीत, तरी पण तो अशी बीट करतोय. तर त्याची ट्रीटमेंट चालू आहे. आणि इकडे 12 अंड्यांची ऑर्डर होती पुण्यामध्ये. तर इकडे कुठे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या इकडे औंधला, औंध काहीतरी मग बोलत होता तो. तर तिकडे ही ऑर्डर होती. जुना सबस्क्रायबर आहे. तर त्यालाच हे अंडी आपण बॉक्समध्ये पॅक करून देतो मित्रांनो. ही अंडी बाहेरून पण आणलेली आहेत आणि आपल्या घरची पण आहेत काही. तर अशी एक इथे 12 आहेत, पण परत अजून एक 2 अंडी त्यांनी एक्स्ट्रा मागवली. अशी 14 अंडी आपण देतो आहे मित्रांनो. तर हा आपण बॉक्स पॅक करायचा आणि आपल्याला लगेचच गाडीमध्ये पण जायचं आहे, म्हणजे हा बॉक्स रिटर्न देण्यासाठी. तर उद्या ईद आहे, म्हणजे रमजान ईद, शनिवार आणि रविवार अशा 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत मित्रांनो. आणि आपल्याकडे पिलं पण झालेले आहेत काही. तर सुट्ट्या आहेत, मी पण फ्री आहे. जर कोणाला पक्षी हवे असतील तर नक्की सांगा. आपले पुण्याचे एक मित्र आहेत, आशिष दादा, आशिष कामठे नाव आहे दादाचं. तर त्यांनी पण पक्षी मागवलेले आहेत. अगोदर 5 पक्षी दिले होते, त्यांना आवडले. परत आणखीन 5 मागतायत. तर आणखीन 5 मी उद्या देणार आहे त्यांना. त्याचा पण व्हिडिओ नक्की येईल मित्रांनो. आणि आपल्याकडे पिलं झालेले आहेत. तर त्या पिलांची बुकिंग पण ऑलरेडी झालेली आहे. काही अगोदर 7 पिलं होती, तर त्यांची बुकिंग झालेली आहे मुंबईला. गणेश काहीतरी नाव आहे सरांचं, मोरे, हां. तर ते सबस्क्रायबर आहेत सर. तर त्यांनी बुक केलेले आहेत. आणि आणखीन काही कोंबड्या, म्हणजे आणखीन काही पिलं हवी होती, तर ते पण पिलं निघालेले आहेत. ते पण पिलं मी तुम्हाला दाखवतो. ते पण त्यांनाच हवी होती, म्हणजे 2 कोंबड्या आणि काही पिल्लं अशी त्यांची बुकिंग आहे. तर एका कोंबडीची आणि पिलांचे पैसे मिळाले. तर दुसरे आता जे नवीन पिलं झालेले आहेत त्यांचे पण त्या पिलांची पण बुकिंग त्यांनी केलेली आहे. आणि मग ते पण दोन्ही एकदाच आपल्याला द्यायचं आहे. तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला देईन मित्रांनो. आणखीन आपल्याकडे एक कोंबडी, म्हणजे 2 कोंबड्या, आता एक अजून एक बसवली, अशा 2 कोंबड्या अंड्यांवरती बसवलेल्या आहेत. जर कोणाला हवे असतील तर नक्की देईन. ह्याच अंड्यांमधून आपण पिलं काढणार आहोत मित्रांनो. तर बऱ्यापैकी आपल्याकडे अंडी आहेत, काही बाहेरून आणले आहेत, काही स्वतः घरचे आहेत. असे दोन्ही मिक्स आपण करून ठेवतोय. हे बघा, ही कोंबडी आहे. तर हिच्या खाली आहेत बऱ्यापैकी 20, 22, 23, 24 अशा जवळजवळ बऱ्यापैकी जास्त अंडी आहेत. तर त्या अंड्यातून निघणार आहेत. फक्त एक अंडं इथं पिलू निघालेलं आहे एका अंड्यातून. अजून काही अंड्यांना फुटायला वेळ आहे. तर त्यामधून पण पिलं निघणारच आहेत. पण हे बघा, हे गळा काटून निघालं आहे आणि त्याचा बापच आजारी पडला मित्रांनो बऱ्यापैकी. त्याचाही अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. काहीतरी खाल्ला असेल मे बी त्याने, त्याच्या घशामध्ये म्हणजे पोल्ट्रीमध्ये दिसतंय काहीतरी असं जाडसर वगैरे जे निबर आहे बऱ्यापैकी, तसं बाहेरून स्पर्श केल्यानंतर जाणवतं आहे मित्रांनो. तरी बघूया, ट्रीटमेंट तर देतो आहे मी, इंजेक्शन वगैरे देतो आहे, मल्टीविटॅमिन देतो आहे, सगळ्याच गोष्टी देतो मित्रांनो. तर बघू तो काय होतं, कसं होतं. आणि इकडे मित्रांनो, ह्या कोंबडीने आता परत तिसऱ्यांदा पिलं काढली. तिसऱ्यांदा म्हणजे असं की हे अंडी मी ट्रान्सफर करत असतो. आता हिला ह्या पिलांसोबत बाहेर सोडायचं, आता नाहीच ठेवायचं मॅडम, मित्रांनो. म्हणजे बऱ्यापैकी खूप दिवस झाले हिला अंड्यांवरती ठेवलं होतं. आणि आता ही शेवटची बॅच तिने काढली मित्रांनो. म्हणजे काय असतं, अंडी फोटायला आली की ह्याच्या खाली ठेवायची, परत मग हिच्या खालून दुसरीकडे घालायची, असं मी करत असतो बऱ्यापैकी. तर आता हीच पिलं हिच्या खालीच राहतील मित्रांनो. आणि आता तिला ह्या अंड्यामधून जेवढे निघतील तेवढे सगळे पिलं त्या कोंबडीला द्यायची, म्हणजे हिलाच द्यायची. आणि जे उरलेली अंडी आहेत, ज्यांना वेळ आहे निघायला, तर ती अंडी हे आधीच्या कोंबडीच्या खाली ठेवायची मित्रांनो. असं करून परत आता आणखीन काही बाहेरून अंडी आणायची आणि दुसरी आणखीन एक कोंबडी बसवायची. मे महिन्यामध्ये पण आपल्याकडे आपण पिल्लं काढतो मित्रांनो. का तर आपल्याकडे थंड वातावरण आहे घरी आणि थंड ठिकाणी ठेवल्यानंतर पिलं निघतात. का तर मी गेल्या वर्षीसुद्धा मे महिन्यामध्ये पिलं काढलेली होती आणि जगतात पण, एवढा काही विषय नाही. त्यांना थोडंसं दुपारच्या वेळेला फक्त थंड जागी ठेवलं ना,
तर ते जगतात. आपण सावलीच्या ठिकाणी साईडला पाणी जरी मारलात ना आणि वरून एक पोतं जरी ठेवलात फक्त भिजवून आणि वरून टोपली झाकलात तरीसुद्धा एकदम छानपैकी आपले पिलं सर्वाईव्ह करतात. का तर ती मी केलेलं आहे गेल्या वर्षी. आणि त्यांना टरबूज आणि खरबूजाच्या साली ठेवल्या की ते जगतात, एकदम छान जगतात मित्रांनो. तो पण एक्सपेरिमेंट मी तुम्हाला दाखवेन. तत्पूर्वी आपल्याकडे 3 कोंबडे आहेत विक्रीसाठी उपलब्ध. गळाकाटूचा पण आहे एक कोंबडा आणि दुसरा मल्टी कलरमध्ये आहे आणि तिसरा बांगडी कलरमध्ये आहे मित्रांनो. तर बघा कोणाला हवे असतील तर. आता या 2 कोंबड्या आपण बसवल्या होत्या. फायनली त्यांचे पिलं निघालेली आहेत एका कोंबडीचे आणि आपण हा बॉक्स घेऊन आलो गाडीमध्ये ट्रॅव्हल्समध्ये. तर हा बॉक्स देतोय मित्रांनो, आता बघूया.